नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांचा जो तिसरा डोळा म्हटला जातो त्याविषयी. हो, तिसरा डोळा म्हणजेच हेरगिरी खातं जे होतं शिवाजी महाराजांचं त्याच्याविषयी. मित्रांनो, खूप मनोरंजक माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ ऐका आणि सबस्क्राईब करा नवीन असाल आमच्या चॅनलवर. धन्यवाद. तर मित्रांनो, सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ऑक्झेंडन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीने बहिर्जी नाईकांबद्दल उल्लेख आहे, पण आपल्याकडे मात्र फारसे काही उल्लेख सापडत नाहीत. महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा दिली आहे. राजा हा शरीराचा आत्मा, प्रधान मंत्री परिषद आणि मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्टा राजाचे गुप्तचर या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय उत्तम महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा शिवरायांच्या हेर व्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा जाणता राजा असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत जाणते ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेर व्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेर व्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे. बहिर्जी नाईक यांच्या पूर्व इतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजी राजांनी 18 पगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली. त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्या शिवरायांनी इनाम जाहीर केले. तेव्हा बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या होत्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात. तर शिमग्याचा खेळ पाहत असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असो, पण बहिर्जी स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित. स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजल खानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजल खानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही. पण त्यावेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेर खात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजल खान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफा, दारुगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण, इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इत्यादी विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजापर्यंत पोहोचवली. इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजास जीवे मारण्याचा आहे असा निसंदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावत करण्याचे काम बहिर्जी यांच्या हेर खात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी
देखील खानाने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली होती. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजी प्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे जाते. शाहिस्ते खान प्रसंगात देखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदाहरणार्थ रात्री पहारे सुस्त असताना इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे. हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला, पण तो बंद आहे हे ऐनवेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती. तसेच रमजानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात. इतर तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी शाहिस्ते खानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. शाहिस्ते खानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे 20,000 सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांनी ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेली अचूक माहिती आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता. तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतेची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीत परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता, त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे 150 कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मुघलांचे एक मोठे व्यापारी ठाणे, त्यामुळे बाहेर कुमक मिळवण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना 3-4 महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले. बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच संपत्तीच्या ठाव ठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायत खानास सुरतेचा सुभेदार जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासिम धनिकांची नावे दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावे देखील माहिती आहेत हे जेव्हा या लोकांस कळले, गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटी दरम्यान दानशूर व्यक्ती मिशनरी यांना उपद्रव केला नाही. त्या केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ 3 दिवसात सुरत मोहीम यशस्वी केली. त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे. आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे 700 मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा असता. शिवाजी महाराज नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याच्या औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. त्या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला. त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद, बुंदेलखंड, खानदेश, गोंडवन, गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्षात प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभोवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.
शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगाने भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या आहेत. लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली. बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुल्खात आणि परमुल्खात देखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्थंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाणघेवाण करणे आणि त्यात समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे महत्त्व ओळखून हेर खाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेर खात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते, तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेर खात्यास साधनसामुग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण 3000 हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेर खाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंदफितुरीने भरलेला असून देखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगाफटका झालेला आढळून येत नाही. इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतके अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो, तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी माहिती तंत्रज्ञानाची एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू शकत नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती, ही निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता, औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील, पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते बहिर्जी नाईक. गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत, त्यांना ग्लॅमर नसते, कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया लढत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. ते सेनानी लढाईत लढतात, पण गुप्तचरांना शांततेच्या काळात देखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांचे असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते, पण सोंग वठवणे कठीण काम असते. त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते, हे मान्य करावेच लागते. बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आत्ताच्या हेर व्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. रॉ बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ISI, CIA शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल, पण त्या उलट्या बाजूने करावी लागेल. म्हणजे मोसाद म्हणजे इस्रायलचे बहिर्जी असे म्हटले असते जास्त चपखल ठरेल. जेम्स बॉन्ड असो किंवा शेरलॉक होम्स असो, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृकश्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात. जेम्स बॉन्ड आणि शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात आणि अजून नाटकांमध्ये जी कामगिरी केलेली आहे, असे कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे. हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. तो दुर्दैवाची गोष्ट अशी की इतिहासाचं
की शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून वारलेले हे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात आणि दृकश्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. बालजी पेंढारकर दिग्दर्शित बहिर्जी नाईक हा 1943 सालचा सिनेमा 2-4 छोटेखानी पुस्तके, भोपाळगड, तासगाव जिल्हा सांगली येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिनी धरणाला दिलेले बहिर्जी नाईक सागर हे नाव हीच काय ती आपण या सर्वोत्कृष्ट हेरास वाहिलेली आदरांजली. बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. भोपाळगडावर हेरगिरी करताना त्यांचा मृत्यू झाला. लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भोपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात. बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओंगझेंदन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने. शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणाऱ्या हेनरी ओंगझेंदनचा हा भाऊ, पण ते सुद्धा केव्हा तर सुरतेची लूट चालू असताना आणि तो वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम बहिर्जी आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले. 21व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे अज्ञात राहणे. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच अज्ञात राहिले, पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले? याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तूर खुद्द इतिहासापाशी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद. मी स्वप्नील जाधव आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.